वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ज्येष्ठ समाजसेवक जगन्नाथ शिंदे उर्फ यांचा अमृत महोत्सव 29 जानेवारी रोजी साजरा होणार। कल्याणचे भूषण स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पा यांचा सर्वपक्षीय नागरिक सत्कारची पूर्वतयारी सुरू आहे। अप्पा शिंदे यांचा अमृत महोत्सव यंदा पोटे मैदान येथे 29 जानेवारी रोजी थाटामाटात होणार असल्याचे दिग्गज मान्यवरांनी जाहीर केले आहे। दरम्यान स्थानिक शिवसेनेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मकर संक्रांती सणाला शिवाजी कॉलनी येथे कार्यकर्त्यांच्या साक्षीने पार पडला। त्या प्रसंगी दिग्गज मान्यवर उपस्थित होते। अप्पा शिंदे बद्दल त्यांनी आदराने आपले विचार मांडून त्यांची सुमन शब्दांनी स्तुती केली। पाहूया जनाले एक्सप्रेस लाईव्ह 24 न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट। जय शिवाजी क्षत्रिय पुरवंशज हिंदू धर्मी महाराज की जय। आपल्या कल्याणपूर्वचं भूषण आमच्या सर्वांचे लाडके माननीय अप्पा जगन्नाथ शिंदेजी यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम येणाऱ्या 29 तारखेला कल्याणपूर्व पोटे मैदान इथं होणार आहे। आणि त्या निमित्ताने तुम्ही बघत असाल की आपणचं जे कार्य आहे ते फक्त कल्याण किंवा महाराष्ट्रात नाही, पूर्ण देशामध्ये आपणचं कार्य फार मोठं आहे। आणि आज इथे तुम्ही बघताय की सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आप्पांवर प्रेम करणे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहे। याच्या मागे आप्पांनी केलेलं त्यांचं कार्य ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय मिळून आप्पांचा नागरिक सत्कार येणाऱ्या त्यांच्या 75व्या सुवर्ण महोत्सवी करणार आहेत। त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लाडके अमृत महोत्सव करणार आहेत। त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारजी हे उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने पत्रकारांच्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की हा सोहळा आपल्या कल्याणपूर्वचं एक भूषण, एक कुठल्याही पक्षाचे जोडे कार्यालयाच्या बाहेर ठेवून त्यांचं काम करणारे, गोरगरिबांना सरळ हाताने मदत करणारे, मग ती कुठलीही मदत असो, वैद्यकीय असो, पैशाच्या स्वरूपात असो, असे अनेक वर्ष गेल्या अनेक वर्षापासून जनता दरबार कुठलेही मंत्रिपद नसताना घेणारे अशा अप्पा शिंदेंचा हा 75वा वाढदिवस आहे। आणि त्यानिमित्त आम्ही एक कमिटी बनवली आणि मोठ्या प्रमाणात अप्पांचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे वाढदिवस साजरे होतात आणि त्याची सांगता येणाऱ्या 29 तारखेला कल्याणपूर्वमध्ये होत आहे। याचा सर्वात जास्त आनंद आम्हा सर्व पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना आहे, कल्याणपूर्वच्या सर्व सुजाण नागरिकांना आहे आणि त्यानिमित्तानं हा सोहळा आयोजन केला आहे। मी या निमित्ताने आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कल्याणपूर्व भागातील माजी आमदार माननीय जगन्नाथजी शिंदे यांचा 75वा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कल्याणपूर्व भागात साजरा करतोय। कल्याणपूर्व भागातील जरी आमदार असतील तरीही देशामध्ये मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून अप्पा शिंदे यांनी मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे। कारण ज्यावेळी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळी जर आम्ही सांगितलं कल्याणपूर्व भागात आम्ही राहतो तर अप्पा शिंदेचं नाव त्या भागातील लोक नेहमी मोठ्या हिमतीने घेत असतात, गर्वाने घेत असतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूला राहता म्हणजे एक चांगलं काम त्या ठिकाणी होत असेल असं ती लोक सांगत असतात। म्हणून या ठिकाणी 75वा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे हा सर्व पक्षीय मिळून या ठिकाणी 29 तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। कल्याणपूर्व भागातील जनतेला आणि इतर लोकांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की 29ला होणाऱ्या या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो। सेवा पुरुष कर्मयोगी डॉक्टर जगन्नाथ अप्पा शिंदे साहेब यांचा 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस या येणाऱ्या 29 तारखेला पार पडतो आहे। खरं तर गेल्या 1 वर्षभर पूर्ण देशभर असा कोणता जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये अप्पांचा वाढदिवस साजरा केला नाही, निमित्त कार्यक्रम झाले नाहीत। आणि त्यानिमित्तानं पूर्ण देशभर 22 तारखेला आरोग्य शिबिर होत आहेत, 24 तारखेला रक्तदान शिबिर, देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर होत आहे। दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थित अप्पांच्या वाढदिवसाचा सोहळा साजरा होतोय। तसेच प्रत्येक
जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये नाना पटोले साहेबांच्या उपस्थित होतो आहे, पुण्यामध्ये अजितदादांच्या उपस्थित होतो आहे आणि या सगळ्या कार्यक्रम जे वर्षभर झाले किंवा चालू आहेत त्याचा नागरी सत्कार सोहळा ह्या कल्याणपुरेमध्ये एक नागरी सत्कार सोहळा समिती म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सगळ्या प्रमुख सर्व पक्षाच्या पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीचे अध्यक्ष आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आहेत। स्वागताध्यक्ष या कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार सुलभावहिनी गायकवाड आहेत। रमेश जाधव साहेब, सचिन पोटे साहेब, नाना सूर्यवंशी हे प्रमुख कार्यवाह आहेत आणि बाकी अशी 21 लोकांची प्रमुख मुख्य नियोजन समिती आणि 101 लोकांची संयोजन समिती अशा पद्धतीनं गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे आणि पोटे मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी पोटे साहेबांनी जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब येणार आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि त्यांच्यासह आणि एक 5 मंत्री महोदय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर अशा पद्धतीने आप्पांनी जे काही केलेलं काम आहे कल्याण पूर्वेतल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबाला कधी ना कधी आप्पांनी मदत केलेली आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी झालो तर लोकांना आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसातून जनता दरबार भरवतो। आप्पा गेले अनेक वर्ष जनता दरबार घेत आहेत आणि त्यातून आमच्यासारखे अनेक लोक घडलेले आहेत। तर अशा सेवापुरुष अशा कर्मयोगी नेत्याचा कल्याण शहराच्या वतीने सांगता त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगता सोहळा करण्याची आम्हाला संधी मिळते, त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत। आणि या निमित्ताने एकच सांगेल कल्याण शहरातल्या लोकांना की आप्पांचा देशभर कार्यक्रम होत आहेत आणि सांगता सोहळा करण्याची आपल्याला संधी मिळाली। अनेक लोक मागत होते पण आप्पांच्याकडून आम्ही सगळ्यांनी ती मागणी करून घेतली, कारण मुंबईवाले ठाणेवाले जेवढे पण त्यांचे काही संघटनेतील लोक आहेत, केमिस्ट असोसिएशनचे आहेत, राजकीय लोक आहेत, ते त्या ठिकाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करत होते पण आप्पांना आम्ही सांगितलं की आप्पा आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला केव्हा काही मागणी केली नाही, केली असेल तर मदतच केली असेल, पण आम्हाला एक तुमचा सत्कार करण्याची संधी द्यावी आणि मग 29 तारखेला आपण नागरी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करतोय। त्यावेळी कल्याण पूर्वेतल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं आणि या क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो।